मित्रांनो, सरासरी हा घटक आपण पाहतोय स्पर्धा परीक्षेसाठी. जिथं जिथं गणित हा विषय आहे तिथं तिथं गणित या विषयाअंतर्गत सरासरी या घटकावर आधारित किमान एक तरी प्रश्न असतो आणि विविध नमुन्याचे प्रश्न असतात. त्यातला एक नवीन नमुना आज आपण पाहतोय. नमुना असा आहे बघा. विद्यार्थी एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. वय वर्गात मुलं किती आहेत हे इथं सांगितलं नाही, परंतु त्यांचं सरासरी वय सांगितलेलं 15 वर्ष आहे. त्यापैकी वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत त्यापैकी काही विद्यार्थ्यांचं म्हणजे 15 मुलांच्या वयाच्या सरासरी दिलेली आहे 12 वर्ष व उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी दिलेली आहे 16 वर्ष. तर वर्गातील मुलांची संख्या काढायची आहे. आता ही मुलांची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. मूळतः आपण जे सरासरीचा काही बेसिक कन्सेप्ट पाहिलं होतं त्याच्यानुसार गणिती पद्धतीने आपण सोडवून बघूया आणि मग परत ते कॉमन सेन्सने कसं सोडवायचं ते बघूया. तोंडी उदाहरण पण सुटतं हे. आता इथं वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष दिली आहे. वर्गातील मुलांची संख्या आपल्याला माहित नाही. जर वर्गातल्या मुलांची संख्या आपण x मानली तर या वर्गातील सर्व मुलांच्या वयाची बेरीज आपण काढू शकतो. वयाची बेरीज जर काढायची असेल सर्व मुलांच्या ती कशी असणार आहे. सरासरी गुणिले संख्या. सरासरी गुणिले संख्या. आता सरासरी किती आहे आपल्याला माहित आहे. सरासरी आहे 15 आणि संख्या आपण मानली आहे x. म्हणजे वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज झाली 15x. त्याच्यानंतर आपल्याला काय केलं त्यांनी दुसरी माहिती अशी दिली. वर्गातल्या 15 मुलांच्या वयाची सरासरी दिली आहे. त्या 15 मुलांच्या वयाची जर बेरीज काढली आपण तर ती काय करावी. 15 मुलांची संख्या गुणिले सरासरी बरोबर 12 पंचे 60 हाचे गेले 6 12 1 12 आणि 6 18. म्हणजे ज्या 15 मुलांची सरासरी आपल्याला दिली त्यांच्या वयाची बेरीज होते 180 आणि ही बेरीज जर एकूण मुलांच्या या 15x मधून वजा केली किंवा उरलेल्या मुलांच्या वयाची बेरीज आणि 15 मुलांच्या वयाची बेरीज केली तर ती एवढी असणार आहे. आता उरलेल्या मुलांची संख्या आपल्याला माहित नाहीच. एकूण माहित नव्हती तर उरलेली कशी माहित असणार. पण उरलेली मुलं किती असणार आहेत x आणि या x मधून हे 15 वजा केले x वजा 15 असणार आहेत आणि त्यांचं सरासरी वय 16 आहे. म्हणजे त्याला किती गुणावं लागणार आहे 16 ने. आणि हा गुणाकार याच पद्धतीने करावा. x वजा 15 गुणिले 16. मग x न 16 ने x ला गुणलं 16x झालं आणि 16 न 15 ला गुणलं वजाचं चिन्ह देऊया. 16 पंचे 80 हाचे गेले 8 16 1 16 8 24 240. म्हणजे उर्वरित विद्यार्थ्यांचं वयाची बेरीज असणार 16x वजा 240 आणि पहिल्या 15 विद्यार्थ्यांची बेरीज असणार आहे 180. हे दोन्हींची बेरीज या 15x एवढी असणार आहे. मग आपण ते मांडून घेऊया. 15x ते कसं समजून घ्या. पहिल्यांदा 15 मुलांच्या वयाची बेरीज आपण ह्या सरासरीच्या आधारे काढली 180. हे 15 मुलं एकूण मुलं x मानले त्यातून वजा केली x वजा 15 आणि ह्यांची सरासरी 16 आहे. म्हणजे ह्यांच्या वयाची बेरीज करण्यासाठी x वजा 15 आपण 16 ने गुणलं. ते कंसात घ्यावं लागणार आहे. 16 ने x ला गुणलं 16x झालं. 16 ने 15 ला गुणलं 240 झालं. यांच्यामध्ये वजाबाकी चिन्ह ते वजाबाकी चिन्ह देऊन घेतलं. अशा पद्धतीनं हे 15x म्हणजे ह्या दोघांची बेरीज आहे. म्हणजेच 180 अधिक 16x वजा 240. आपल्याला x ची किंमत काढायची आहे त्यामुळे हे x आपण इकडे नेऊया. इथं x हे धन आहे. इकडे आल्यानंतर ते वजा होणार आहे. 15x वजा 16x बरोबर 180 वजा 240. आणि मग ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं वजा 1x बरोबर वजा 60. या दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर 60 येते आणि संख्या मोठी 240 आहे. तिचं चिन्ह ह्याला 60 ला आलं. म्हणजे हे वजाचं चिन्हाला हे वजाचं चिन्ह गेलं. x बरोबर 60 आलं. x म्हणजे आपण कशाची किंमत मांडली होती तर वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या मांडली होती ती अगदी 60 आली. x ची किंमत 60 आली आणि 60 पर्याय आपल्याकडे आहे. आता हे उदाहरण तोंडी कसं सोडवायचं ते पहिल्यांदा समजून घेऊया. एकूण मुलं किती होती वर्गात. एकूण मुलं वर्गात किती होती माहित नाही. पण त्यांचं वय किती होतं सरासरी वय 15 होतं. पुन्हा आपल्याला त्यांनी 15 मुलांची सरासरी दिली ती झाली 12. म्हणजे ह्या 15 मुलांनी एकूण मुलांच्या वयाच्या बेरीजने किती वय कमी केलं. कारण
एकूण मुलांची सरासरी आहे 15 आणि ह्या 15 मुलांनी प्रत्येकी 3 याप्रमाणे वजन कमी केलं, वय कमी केलं, म्हणजे सरासरी ह्या 15 मुलांचं सरासरी वय होतं 12, पण एकूणच सरासरी वय 15 आहे. इथं फरक 3 झाला, म्हणजे ह्या 15 मुलांचे वयाची बेरीज प्रत्येकी 3 प्रमाणे एकूण पेक्षा कमी असणार आहे, ती झाली 45. परंतु उरलेल्या मुलांनी काय केलं, त्यांचं प्रत्येकी वय किती वर्षानं वाढवलंय, 1 वर्षानं वाढवलंय. इथं वाढलेली सरासरी आहे, या उरलेल्या मुलांनी सरासरी काय आहे, प्रत्येकी 1 न वाढवले. इथं 15, इथं 16, 1 न वाढवले, म्हणजे ह्या 15 मुलांचं वय त्यांनी प्रत्येकी 1 न वाढवले. त्याच्यात जर अधिक 15 केलं, 15 आणि 45 60 येतं. अशा पद्धतीनं तोंडी उत्तर निघतंय आणि गणिती प्रक्रिया करून ही उत्तर निघतंय. आणखीन एक उदाहरणाच्या संदर्भ मदतीनं आपण हा कन्सेप्ट समजून घेऊया. बघा मित्रांनो, आपल्या समोर आता सारखंच उदाहरण आहे. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. वर्गात मुलं किती आहेत आपल्याला माहित नाही, पण त्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. ह्याच्यावर आपण त्यांच्या वयाची बेरीज काढू शकतो. त्यापैकी 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे. वर्गात किती विद्यार्थी होते माहित नाही, परंतु 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे. ह्यांनी सरासरी कमी केली आहे, म्हणजे ह्यांच्या वयाची बेरीज त्याच्या वयापेक्षा कमी असणार आहे. उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. इथं वाढले, उरलेल्या मुलांनी सरासरी वाढले, तर वर्गातील मुलांची संख्या किती, अशा प्रकारचं उदाहरण आहे. ते सुरुवातीला आपण गणिती पद्धतीने सोडवून घेऊया. गणिती पद्धतीने सोडवताना आपल्याला लक्षात काय आलं पाहिजे की वर्गात मुलं किती आहेत हे बघू. वर्गातल्या मुलांची संख्या x मानली किंवा x मानू, तर दिलेल्या सरासरीच्या सहाय्यानं त्या मुलांच्या वयाची बेरीज म्हणजे सरासरी मुलांचं सरासरी गुणुले मुलांची संख्या आपण x मानली आहे, म्हणजेच त्यांच्या वयाची बेरीज ही 14x असणार आहे. नंतरच्या 10 मुलांच्या वयाची बेरीज, 10 मुलं आहेत आपल्याला माहित आहे आणि त्यांची सरासरी 12 आहे. 12 गुणिले जर 10 केलं आपण, तर त्यानंतरच्या 10 मुलांच्या वयाची बेरीज होते 120. आणि उरलेली मुलं, आता उरलेली मुलं म्हणजे काय असणार आहे, एकूण मुलं आपण x मानले, त्यातनं 12 वजा केले, म्हणजे उरलेली मुलं किती असणार, x वजा 12, आणि त्यांची सरासरी आहे 15 वर्ष. आणि हा जर गुणाकार केला तर 15x, ह्या 15 ने x ला पहिल्यांदा गुणलं, त्याच्यानंतर 12 ला गुणलं, वजाबाकी चिन्ह दिलं. 15 दुणे 30, हातचे गेले 3, 15 एक 15 आणि 3 18, म्हणजे उरलेल्या मुलांची वयाची सरासरी बेरीज असणार आहे 15x वजा 180. हे 14x सगळ्या मुलांची बेरीज आहे, म्हणजे 14x बरोबर 120 अधिक, हे अधिक करावं लागलं ना, 15x वजा 180. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, त्यामुळे हे x इकडे आणायचं आहे, म्हणजे 14x हे एक धन आहे, इकडे आल्यानंतर वजा झालं 15x बरोबर 120 वजा 180. 120 वजा 1, विद्यार्थी मित्रांनो थोडीशी गफलत झाली. इथं 10 मुलांची सरासरी दिली आपल्याला, म्हणजे इथं वजा करताना एकूण मुलातनं x मधनं 10 वजा करावा नाही, थोडीशी संख्या मोड करताना चुकलंय माझ्याकडून, होतं कधी कधी असं. हे जर 10 वजा केले, x वजा 10 गुणिले 15, आणि मग 15 ने x ला गुणलं 15x आले, आणि 15 ने 10 ला गुणलं तर 150 आले, 150 आले. आणि मग या दोन्हींची बेरीज 120 अधिक 15x वजा 180 ही कशा बरोबर असणार आहे, 14x च्या बरोबर असणार आहे. आता आपल्याला x ची किंमत काढायची, त्यामुळे हे 15x आपण तिकडे बरोबरच्या दुसऱ्या बाजूला नेऊया. बरोबरच्या दुसऱ्या बाजूला नेत असताना ते विरुद्ध होते, इथं धन आहे तिकडे गेल्यानंतर ऋण होणार आहे. 120 वजा 180 बरोबर 14x वजा 15x. 14x वजा 15x हे वजा x येणार आहे, आणि 120 वजा 60 हे वजा 60 येणार आहे. वजाला वजा गेलं, बरोबर चिन्ह, x बरोबरची किंमत आली, सॉरी इथं परत अजून गफलत केली मी, इथं 150 लिहायचं आहे, 180 नाही 150 आहे. 150 वजा केलं तर उत्तर येत आहे 30. आकडेमोड करताना थोडीशी गोंधळ व्हायला, गडबड व्हायला लागले.
30 येते, x ची किंमत 30 आली, हे वजाला वजा गेलं, हे वजाला वजा गेलं, 1x बरोबर 30, म्हणजे x ही आपण विद्यार्थी संख्या मानली होती, त्याच्यानुसार वय आलं, विद्यार्थ्यांची संख्या आली 30. पर्याय आपल्याकडे आहे 2 नंबरचा. हे कॉमन सेन्सच्या आधारे सुद्धा गणित सुटतंय. कसं सुटतंय ते आपण बघू शकतो. बघा, इथं 10 विद्यार्थी आहेत किंवा 10 मुलं आहेत, त्यांनी प्रत्येकी 2 वर्षांनी वय कमी केलंय. 10 गुणले 2 म्हणजे 20 वर्ष कमी झालं. 10 गुणले 2 20 वर्ष कमी झालं. परंतु इथं हा जो फरक आहे 14 गुणले 14 आणि 15 मध्ये 1 चा फरक आहे. आणि मग उरलेल्या विद्यार्थ्यांनी त्याची भर केली आहे. कितीची भर केली आहे तर 1 ची भर केली आहे. आणि मग 1 ची भर केल्यानंतर जे वय येते ते सरासरी आहे. उरलेल्या पोरांची संख्या गुण केल्यानंतर ते जर मिसळलं तर त्यांनी भर केलेली 10 जर मिसळलं तर 30. अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने उत्तर येते 30. हा तोंडी कॉमन सेन्स परत एकदा समजून घेऊया आपण. जे वर्गातील विद्यार्थी संख्या आपल्याला माहित नाही, परंतु त्यांचं सरासरी वय माहित आहे 14. पैकी 10 मुलांचं सरासरी वय हे 2 वर्षांनी कमी आहे. म्हणजे 10 गुणिले 2 जर केलं तर हे 20 झालं. आणि हे उरलेली मुलं भरून काढणार आहेत. जर हे 20 भरून काढायचं आहे, हे 20 भरून काढायचं आहे, प्लस अधिक प्रत्येकाचं 1 वय वाढवायचं आहे. म्हणजे 14 पासून ह्या विद्यार्थ्यांचं 15 झाले. म्हणजे हे 20 भरून काढण्यासाठी प्रत्येकी इथं जे 1 वाढलेलं आहे ते 1 दिलं आणि भरून काढलेले 10. अशा पद्धतीने 10 जर मिसळले तर 30 वर्ष वय येते. सॉरी, 30 वर्ष नाही, 30 ही संख्या मुलांची संख्या येते. आणखीन एक उदाहरण सगळ्यांना आपण बघूया. थोडस बदलून उदाहरण आहे. एका नावेतील सर्व मुलांचे सरासरी वजन 24 किलोग्राम होते. नावेत मुलं किती होती माहित नाही, परंतु त्यांचं सरासरी वजन 24 किलोग्राम होतं. त्यापैकी 12 मुलांचे सरासरी वजन 30 ग्रॅम होते. इथं वाढले, मग आपल्याला कमी दिले जात होते. तर बाकीच्या राहिलेल्या मुलांचे सरासरी वजन 22 किलोग्राम आहे. तर त्या नावेत एकूण किती मुले होती? आता गणिती पद्धतीने उदाहरण सोडून घेऊया. पहिल्यांदा नावेत x मुले होती असं समजलं. मुले x होती म्हणजे त्या मुलांची वजन किंवा वजनाची बेरीज ही सरासरी गुणिले एकूण संख्या x मानल्यामुळं 24x एवढं वजन होतं त्यांचं. त्याच्यानंतर आपल्याला काही विद्यार्थ्यांचं वजन दिलंय किंवा काही मुलांचं वजन दिलंय. 12 मुलांचं सरासरी वजन दिलंय. मुलं आहेत 12, त्यांचं वजन सरासरी आहे 30. 30 गुणिले 12, 12 त्रिक 36, 0 आला, 360 झालं. आणि तिसरं उरलेली मुलं x मधून मुलांची संख्या किती दिली इथं 12, ते वजा केलं x वजा 12 आणि त्यांची सरासरी होती 22, त्यांना गुणलं 22 न. 22x वजा 12 दोन्ही 24, हातचे गेले 2, 12 1 12 आणि 2 14, 144. सॉरी, गुणाकार पण एकदा नीट करतोय, नकार चुकतोय. 22 न 2 ला गुणलं, 22 दोन्ही 44, हातचे गेले 4, 22 1 22 आणि 4 26. अशा पद्धतीनं यांची बेरीज झाली आणि ह्या दोघांच्या बेरीजी एवढं हे असणार आहे. त्याच्यामुळे आपण ते समीकरणाच्या स्वरूपात म्हणून घेऊ. 24x बरोबर 360 म्हणजे हे पहिल्या 12 मुलांचं वय अधिक उरलेल्या मुलांचं वय हे किती असणार आहे 22x. 22 न 12 ला गुणायचं आहे आणि 22 न x ला गुणायचं आहे, बरोबर 22x वजा 12. तर ते वजा 22x, सॉरी 22x वजा 264 असं असणार आहे. आणि मग आपल्याला x ची किंमत काढायची. हे x घेतलं, इथं धन आहे ते इकडे ऋण झालं. 24x वजा 22x बरोबर 2x. 360 वजा 264 वजा बाकी आली 96. 2x ची किंमत 96 आहे, म्हणजे x ची किंमत काढण्यासाठी 96 ला 2 न भागावं लागेल. 48 हे
मुलांची संख्या असणार आहे. पर्याय आपल्याकडे 3 नंबरचा आहे. तर मित्रांनो बघा, हे तोंडी कसं सोडू शकतो आपण कॉमन सेन्सच्या आधारे. कॉमन सेन्सच्या आधारे ज्यावेळेस गणित सोडवतं हे लक्षात आलं असेल तर कॉमन सेन्सच्या आधारे हे गणित कसं सुटते बघा. पहिली सरासरी किती आहे? 24 आहे. परंतु आपल्याला काही विद्यार्थ्यांची सरासरी दिली. ती विद्यार्थ्यांची सरासरी दिली आपल्या 12 विद्यार्थ्यांची आणि त्या सरासरीतला फरक आहे 6. म्हणजे ह्या 12 विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, सरासरीपेक्षा 72 किलो वजन वाढवलं होतं. 72 वाढले. परंतु उर्वरित विद्यार्थ्यांनी काय केलंय, 2 सरासरी कमी केले. उर्वरित विद्यार्थ्यांनी 2 सरासरी कमी केले. म्हणजे ही 72 वाढ आणि हे 12 ह्यांच्यात आपल्याला समीकरण जर जुळवलं तर ते 2 कमी झालेलं, इथं कमी झालं नव्हतं. म्हणजे 12 गुणिले 2 जर केलं 24, हे 24 कमी झालं नाही. निव्वळ वाढीतनं हे 24 जर वजा केलं तर उत्तर येतं 48. अशा पद्धतीनं आपण कॉमन सेन्सच्या आधारे तोंडी कुठलीही गणिती क्रिया न करता उत्तर काढू शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. उद्याच्या व्हिडिओसाठी नक्की भेट द्या. धन्यवाद.